जे कांचरे गांजरे त्यासी म्हणे भोळा तोची साधू ओळखा देव तिथेची जाणा दया करे देव तेथेची जाणा. तुकोबराय सांगतात जगाची मान्यता काय आहे याच्याशी आम्हाला घेणं देणं नाहीये, परंतु तुम्ही जर आम्हाला विचारत असाल की या जगामध्ये सगळ्यात भाग्यवान दैववान नशीबवान कोण आहे, तर देव दुर्लभ असा हा मानवी देह आणि देहादी इंद्रिया प्राप्त झाल्यानंतर जो मन वाणी कायन परमात्मा पंढरीनाथाची सेवा करतो, नाही ज्यानं सर्वस्व भगवंताच्या चरणावरती समर्पित केलेला आहे आणि जाणीवपूर्वक सांगतात जो परमात्मा पंढरीनाथाला शरण गेलाय, आमच्या दृष्टीनं जगामध्ये तो सर्वात भाग्यवान अभंगाचं प्रथम चरण. भगवंत तुम्हाला जेवढं दम ताकद लावून म्हणता येईल सगळ्यांनी तुम्ही म्हणायचं. आता मी माझ्या आवाजाला थोडासा ढिल्ला झालोय. विढाला सगळे पर्याय करून बघितले, गुळ खाऊन बघितलाय, पाणी पिऊन बघितलंय, दोन्हीकडेचे कूलर बंद करून बघितले, परंतु आतूनच खराब आहे. त्याच्यामुळे काय विढाला विढाला तुमची खरी ताकद आहे. मला भाग्यवंत मनोदया शरण गेली पंढरीराया. तुकोबराय सांगतात 30 माणसं आमच्या दृष्टीनं जगामध्ये सर्वात भाग्यवान आहे. कोण? शरण गेली पंढरीराया. परंतु आपली मान्यता ही आहे का? जगाची मान्यता काय आहे? जगामध्ये कोणाला भाग्यवान समजलं जातं, मोजलं जातं, गणलं जातं. तुझ्या बाबा नेहमी एक श्लोक म्हणत असतात, आपण ऐकलं असेल, यस्य अस्ति वित्तं स नरकुलिनः, यस्य अस्ति वित्तं स नरकुलिनः, स पंडितः स च एव वक्ता सदर्शनीयः. आणि पुढे सांगितलंय सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ति. लौकिक व्यवहारिक जीवनामध्ये
जगामध्ये ज्याच्याकडं पैसा आहे, ज्याचा खिसा भरलेला नाही, गरम आहे, गरम भाग्यवान, दैववान, नशीबवान समजलं जातं. पुढं तर शास्त्र सांगतं सगळे गुण, सगळ्या कला याचा आविष्कार त्याच्या भोवती केला जातो. सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ति, परंतु संतांची प्रमाण या धनाचा नदरी विश्वास, जैसी तरुवर छाया याता याती न सुखी, तरी हे भोगशील काया. पुढे या हरी भजने विन तुझे जन्म जाते वाया, या लागी वैकुंठनाथाच्या तू चिंती पारे पाया. ज्ञानोबरांचा अभंग आहे. ज्ञानोबराय बोलता पूर्वेकडून सूर्य उगवल्यानंतर, त्या पूर्वेकडून जर सूर्य उगवला, पूर्वेकडून जर सूर्य उगवला तर एखाद्या झाडाची सावली कोणत्या दिशेला जाते? कोणत्या? पश्चिमेला जाते. तो सूर्य माध्यान्हाला आल्यानंतर त्या झाडाची सावली गोंध्याजवळ जाते. परत सूर्य पश्चिमेला मावळतीला गेल्यानंतर त्या झाडाची सावली पूर्व दिशेला जाते. एका दिवसामध्ये एका झाडाची सावली जशी एका ठिकाणी थांबत नाही, त्याच पद्धतीनं तुमच्या माझ्या जीवनामध्ये असलेलं धन, पद, प्रतिष्ठा, मान, मान्यता म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकेलच याची शाश्वती नाही.